शेतकऱ्याविषयी भावना कलेक्टर साहेबाला आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या वतीनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पक्ष मंत्रिमंडळातून त्यांना बडतर्फ करण्यात यावं, त्यांचा राजीनामा घेण्यात यावं, या संदर्भात आम्ही तिथं निवेदन देण्यात आलेलं आहे। ज्या व्यक्तीनं सर्वोच्च सभागृहामध्ये विधान परिषद विधान भवनामध्ये प्रश्नोत्तराचा काळ चालू होता, त्या काळामध्ये त्यावेळेस या व्यक्तीनं तिथं आपला मोबाईल काढलं आणि मोबाईलवरती रम्मी खेळण्याचं काम केलं। म्हणजे अतिशय त्यांचा कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता म्हणजे शेतकऱ्याविषयी आस्था नसताना असा व्यक्ती ह्या माणसाने ते कृत्य केलं, ते अतिशय घाणेरडं कृत्य आहे। त्यांना सभागृहाची जी मान मर्यादा आहे ते त्यांच्या मनामध्ये नाही आहे, त्यांच्यामध्ये ती इज्जत नाही आहे। निश्चितपणे हा अतिशय वाईट प्रकार आहे, घृणा येणारा प्रकार आहे। आणि जो व्यक्ती जर शेतकऱ्याविषयी आस्था ठेवत नाही आणि नेहमी ज्या पद्धतीनं तो शेतकऱ्याविषयी बोलत असतो, ते त्याचे वक्तव्य नेहमी तुम्ही पाहिले तर सगळे वक्तव्य त्यांचे जे आहे ते नेहमी म्हणजे त्रास देणारे वक्तव्य आहेत। आपण त्या वक्तव्याचं आम्ही अनेक वेळेस त्याचा म्हणजे न ऐकण्यासारखं केलं, परंतु हे व्यक्ती जास्तीत जास्त वाढत चाललं आणि याच्यावर पक्ष सुद्धा त्यांचा कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळामध्ये जे काम करतात, मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्यावर ऍक्शन घेत नाही। आमच्या भावना एवढ्या की तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा आणि पक्षातून त्यांना बडतर्फ करावं। काय नाव आपलं? माझं नाव आहे डॉक्टर निसार देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पार्टी जालना।